पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस असे चाट तुम्ही आवडीने खाताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण अनेक लोक निरोगी राहण्यासाठी चाट खाणं टाळतात, पण खरंच चाट आरोग्यासाठी चांगलं नाही का, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चाट खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे की नाही हे त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांवरून ठरू शकतं। खरं तर चाट मध्ये कडधान्य असतात। कडधान्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण उत्तम असतं। कडधान्यांमध्ये असलेल्या प्रथिनांमुळे शरीराला ऊर्जा मिळते। चाट मध्ये वापरल्या जाणाऱ्या मूग, चणे, बेसन इत्यादी पदार्थांमुळे चाट आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं। पण काही चाट मध्ये दही वापरलं जातं। दह्यामध्ये असणारी प्रथिने आणि आवश्यक जीवाणू आतड्यांसाठी उत्तम असतात, त्यामुळे दही असणारे चाट आरोग्यासाठी चांगलं असतं। मात्र या दह्यामध्ये जर खूप जास्त साखर घातलेली असेल किंवा गोड चटणी असेल तर ते तितकंसं पोषक ठरू शकत नाही। आता चाट मध्ये असलेले कोणते पदार्थ आरोग्यासाठी चांगले आणि कोणते आरोग्यासाठी चांगले नाहीयेत हे जाणून घेऊयात। नंबर 1, शेव किंवा फरसाण। शेव किंवा फरसाण हे पदार्थ बेसनापासून बनवले जातात, पण तसं असलं तरी सुद्धा ते तळण्यासाठी कोणत्या प्रकारचं तेल वापरलं गेलंय हे अनेकदा आपल्याला माहिती नसतं। दररोज नियमितपणे जर तुम्ही शेव किंवा फरसाण असे पदार्थ खात असाल तर नक्कीच तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल यामुळे वाढू शकतं। नंबर 2, पाणीपुरी। पाणीपुरीतील पुऱ्या या जरी तळलेल्या असल्या तरी पाणीपुरीतल्या पाण्यामध्ये पुदिना, कोथिंबीर यासारखे घटक असतात, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असतं। पण जेव्हा तुम्ही पाणीपुरीतील पाण्याचं सेवन करता त्यावेळी त्यात पोषण मूल्यांचं प्रमाण हे कमी असतं। त्याचसोबत पाणीपुरीची पुरी ही अनेकदा मैद्यापासून सुद्धा बनवली जाते, ज्यामध्ये काहीही पोषण मूल्य नसतात। त्यामुळे पाणीपुरी खाताना तुमच्या शरीरात पोषण घटकांपेक्षा कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं। नंबर 3, रगडा पॅटीस। या पदार्थांमध्ये पाव, बटाटा, तेल यांचं प्रमाण त्यात वापरल्या जाणाऱ्या कडधान्यांच्या दुप्पट असतं। नकळत पण तुमच्याकडून मैद्याचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं, जे शरीरासाठी घातक ठरतं। नंबर 4, चाट मसाला। चाट मसाल्यामध्ये अनेकदा आमचूर पावडर, तिखट, मिरची पूड, चिंच, जिरे पूड, धणे पूड या प्रकारचे पदार्थ असतात, जे प्रमाणात खाल्ले तरच शरीरासाठी उपयोगी ठरू शकतात। त्यामुळे कधीतरी चाट खाणं नक्कीच चांगलं आहे, मात्र नियमित चाट खाण्याने तितकासा आरोग्याला फायदा होत नाही। आता चाट खाणं पूर्णपणे बंद करावं का? तर अनेक लोक आरोग्याचा विचार करून चाट खात नाहीत, पण तुम्ही कोणत्या प्रकारचा चाट खातात त्यावर सुद्धा हे अवलंबून असतं। तुम्ही बटाटा, गोड चटणी एवढंच चाट खात असाल किंवा शेव असलेले चाट खात असाल तर ते नेहमी खाणं योग्य नाही, पण तुम्ही कडधान्य असलेले चाट खात असाल तर ते आरोग्यासाठी अधिक चांगले आहेत। त्याशिवाय चाट मधील गहू, मैदा यांचं प्रमाण सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। तसंच चाट हे नेहमी स्वच्छता असलेल्या ठिकाणी खावं। जर अस्वच्छ ठिकाणी तुम्ही चाट खाल्लं तर त्याचे गंभीर परिणाम तुमच्या आरोग्यावरती होऊ शकतात। अशा पद्धतीने चाट खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।